करतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांची आज ऑकलंड येथे भेट घेतली। दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय आणि प्रतिनिधी मंडळ स्तरावरही चर्चा केली। व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, कृषी, तंत्रज्ञान, क्रीडा, शिक्षण, पर्यटन, संस्कृती अशा विविध क्षेत्रांमधल्या द्विपक्षीय संबंधांबाबत यावेळी चर्चा झाली। दोन्ही देशांमधल्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा द्यायलाही दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली। यामुळे भारत न्यूझीलंड संबंधांमधला नवा अध्याय सुरू होणार आहे। परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला। भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची लवकर अंमलबजावणी करण्याचं महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं। 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट देखील ठेवण्यात आलं आहे। प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर या नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य दृढ करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला। या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये 10 सामंजस्य करार करण्यात आले। संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन, महासागर संशोधन आणि सागरी सुरक्षा अशा क्षेत्रांशी संबंधित हे करार आहेत। दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। सागरी सहकार्य, भारत प्रशांत महासागर क्षेत्रातली सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये समायोजन करार देखील करण्यात आला आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा दौरा आटपून न्यूझीलंडहून मायदेशी रवाना झाले आहेत।